बातम्या असतील मुंबईच्या, पण लक्ष आहे दिल्लीवर। याचं कारण आहे मुंबई महाराष्ट्राचं अख्खं जे सत्ता स्थापनेचं जे घडामोडी आहेत त्या आता दिल्लीत होत आहेत। महायुतीची महाबैठक ही गेल्या 1.25 ते 1.5 तासांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा ही मंडळी अमित शहांबरोबर सत्ता स्थापनेविषयी बैठक करतायत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, 2 उपमुख्यमंत्री कोण आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कसं असेल या सर्वांविषयी या महाबैठकीत चर्चा होते। आणि या महाबैठकीचे 2 फोटो आपल्या हाती आलेत। पहिला फोटो आपण बघताय ज्याच्यात अजित पवार अमित शहांना पुष्पगुच्छ देत आहेत। 7 जण आहेत या छायाचित्रात। 7 पैकी 6 जणांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्तम असं स्मितहास्य आहे, पण एकनाथ शिंदेंचा चेहरा गंभीर आहे। तोच दुसरा फोटोही आपण पाहतोय ज्यात देवेंद्र फडणवीस अमित शहांना पुष्पगुच्छ देत आहेत, पण त्यातही एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आपल्याला दिसत आहेत। फोटो आपण पुन्हा एकदा बघूया। हा दुसरा फोटो आहे। आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चा करूया आपला दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोलगे सोबत। सोमेश, महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा दिल्लीतही जेव्हा केव्हा एकनाथ शिंदे येत असतील, एकनाथ शिंदेंकडे नेहमी आपण इमोशनल एक व्यक्तिमत्व म्हणून पाहतो। त्यांच्या मनात आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं असं म्हणतात, त्यांचे निकटवर्तीय ते सांगतात। आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांची देहबोली, त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव आपल्याला दिसत होते। पण पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे हसतमुखाने सामोरे आले सगळ्यांच्या। पण आज पुन्हा एकदा दिल्लीत जेव्हा महाबैठक होते आहे त्या महाबैठकीतली 2 छायाचित्र समोर येत आहेत, त्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत। या गंभीर भावांना नाराजी म्हणायचं का? असं काय झालंय की राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत ती हसतायत, देवेंद्र फडणवीस हसतायत, जे.पी. नड्डांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य आहे, पण शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव कायम आहेत। सोमेश, नक्कीच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अजून एखादा फोटो असू शकतो कदाचित, कारण आपण जर पाहिलं बारकाईनी तर देवेंद्र फडणवीसांनी पुष्पगुच्छ दिलाय अमित शहांना, राष्ट्रवादीच्या वतीने अमित शहांना पुष्पगुच्छ देण्यात आलाय। मग जेव्हा अमित शहा हे एनडीएचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना शिवसेनेचे आणि महायुतीचे सगळे नेते भेटायला आलेत, त्यावेळी एकनाथ शिंदे पुष्पगुच्छ सुद्धा देणार नाहीत यावरती विश्वास ठेवणं थोडंसं कठीण आहे। त्यामुळे मग त्यांचा पुष्पगुच्छ देत असतानाचा फोटो अजूनपर्यंत माध्यमांकडे आलेला नाहीये। आता हे जे 2 फोटो आहेत या 2 फोटोमधून हे स्पष्ट दिसते जवळपास की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही आणि ते उर्वरित देवेंद्र फडणवीसांनाच दिलं जाईल असं सध्या जे नाव चर्चेत आहे। आणि ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज सकाळपासूनची बॉडी लँग्वेज आहे, विशेष म्हणजे महायुतीतील सर्वाधिक कमी जागा मिळवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, पण त्यांचे सर्वाधिक जास्त प्रतिनिधी हे अमित शहांसोबत चर्चा करायला गेलेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यात प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, अजित पवार आहेत आणि हे 3 नेते ज्यांचे सर्वाधिक कमी जागा आहेत। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे ते एकटेच गेलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे स्वाभाविक एकटेच गेलेत, पण त्यांच्यासोबत अमित शहा आणि जे.पी. नड्डा हे देखील एक प्रकारे भाजपचे आहेतच। परंतु आत्ताच्या घडीला जे फोटो बाहेर आलेत त्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतंय की एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठेतरी त्यांना न आवडणारा निर्णय झालाय का असं कुठेतरी पाहायला मिळतंय। पण दुसऱ्या बाजूला जे हसणारे नेते आहेत त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय झाला आहे का असंही म्हटलं जातं आणि अनेकांनी हे सांगायलाही सुरुवात केली आहे की आता जो निर्णय झाला आहे तो हसणाऱ्या चेहऱ्यांच्या बाजूने झालेला आहे। आणि जी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा होती की महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी केलं पाहिजे, भाजपची इच्छा होती की महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी केलं पाहिजे, त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालाय असा अंदाज आपण कदाचित लावू शकतो। पण तरी सुद्धा दिल्लीच्या वातावरणामध्ये जोपर्यंत अंतिम घोषणा होत नाही तोपर्यंत सगळे अंदाज हे अंदाजच असतात आणि ते आतापर्यंत अनेकदा सिद्धही झाले। सोमेश, मी एक तुला छोटासा प्रश्न विचारतो।
जी तू शंका उपस्थित केलीस की दोनच फोटो आत्तापर्यंत मीडियाच्या किंवा प्रसारमाध्यमांच्या हाती आलेत आणि ज्याच्यामध्ये पुष्पगुच्छ देताना अजित पवार दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. पण शिंदे हे कदाचित अमित शहांकडे आधी पोचले होते, त्यामुळे त्यांचा पुष्पगुच्छ अमित शहांना देण्याचा जो कार्यक्रम किंवा जो छोटेखानी एक कार्यक्रम असेल तो कदाचित आधी झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळेसचा एक फोटो आला आहे ज्यात दोघांचं छायाचित्र आहे. अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे सोफ्यावर दोघंही बसलेले आहेत, पण त्यावेळीही दोघांच्या चेहऱ्यावर गंभीरच भाव आहेत. सोमेश, नक्कीच तो फोटो जो पूर्वीचा आलेला सोफ्यावर बसलेला तो जुना फोटो आहे असं म्हटलं जात आहे. काही माध्यमांमध्ये तो फोटो चालवला गेला आणि त्यानंतर तो चालवण्यात आला. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्यावेळी अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे पोहोचले त्यावेळी तिथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे आधीपासून उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा जो पहिला फोटो येईल, जरी त्यांनी पहिल्यांदा स्वतंत्रपणे अमित शहांचं अभिनंदन केलं असलं तरी सुद्धा त्या फोटोत नड्डांना वगळलं जाणार नाही. JP नड्डा, अमित शहा आणि एकनाथ शिंदे असाच तो तिघांचा फोटो येईल. त्यामुळे आता आणि हे शक्यच नाहीये, म्हणजे असं होऊच शकत नाही की एकनाथ शिंदे हे त्यांना ग्रीट करणार नाहीत. कारण निवडणुका जिंकल्यानंतर, महायुतीने इतका मोठा महाविजय मिळवल्यानंतर त्यांच्या महानेत्याला भेटायला महाराष्ट्राचे सगळे नेते पहिल्यांदा दिल्लीत आलेत. तर अशा वेळी ते पुष्पगुच्छ देऊन अमित शहांचं अभिनंदन करणार नाही हे कुठेतरी न पटण्याजोगं आहे. त्यामुळे हा फोटो अजूनपर्यंत का बाहेर येत नाही. आणि दुसरी गोष्ट हे देखील आहे की हे फोटो अमित शहांच्या टीमकडून काढले जातात, ते तिथे जाणाऱ्या नेत्यांकडून काढले जात नाहीत. हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे त्या फोटोची आपण प्रतीक्षा करूया. सोमेश, तो आपल्या सोबतच राहा, पण आपण पाहूया आज दिवसभरात काय काय घडलं आणि तो घटनाक्रम कसा होता. आज दिवसभरात काय काय घडलं. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. दिल्लीत अजित पवारांची पत्रकार परिषद झाली, ज्यात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. दिल्लीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आपल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केली. दिल्लीत फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये जवळजवळ 2 तास चर्चा झाली आणि ते निवासस्थान होतं सुनील तटकरेंचं. प्रफुल्ल पटेल देखील तिथे पोहोचलेले होते आणि महाबैठकीआधी अमित शहा आणि JP नड्डा यांच्यात चर्चा झाली. फडणवीस अजितदादा पोहोचण्याआधी अमित शहा आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली अमित शहांच्याच निवासस्थानी. आणि गेल्या 1.5 तासांपासून हे सगळे मान्यवर अमित शहांच्या निवासस्थानी आहेत आणि तिथं महाबैठक सुरू आहे साधारण 1.25 ते 1.5 तासांपासून. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.